प्लास्टिकच्या वाढत्या वापरामुळे पारंपरिक बांबू हस्तकला नामशेष होण्याच्या मार्गावर असली तरी तिवसा तालुक्यातील शेंदूरजना बाजार येथील सत्यबागा ढोले गेली 40 वर्षापासून आपल्या हातकलेतून ही पिढी जपत आहेत। पाहुयात हा विशेष वृत्तांत। तिवसा तालुक्यातील शेंदूरजना बाजार येथील सत्यबागा राजू ढोले गेल्या 4 दशकांपासून बांबूपासून विविध उपयुक्त आणि कलात्मक वस्तू तयार करत आहेत। अनेक पिढ्यांपासून सुरू असलेला हा पारंपरिक व्यवसाय त्यांनी आजही जिद्दीने जपला आहे। टोपल्या, दबड्या, पारडे, सूप, चाळण्या आणि इतर अनेक वस्तू त्या पूर्णपणे हाताने तयार करतात। यासाठी प्रथम बांबू स्वच्छ करून त्याची योग्य प्रकारे कापणी केली जाते। त्यानंतर बांबूच्या बारीक व मजबूत पट्ट्या तयार करून विविध वस्तूंना आकार दिला जातो। प्रत्येक वस्तू तयार करण्यासाठी अनेक तास मेहनत घ्यावी लागते। ग्रामीण भागासह धार्मिक कार्यक्रम, सण उत्सव आणि शुभ कार्यांमध्ये या बांबूंच्या वस्तूंना आजही मागणी आहे। तयार झालेल्या वस्तू तालुक्यातील विविध आठवडी बाजारात विक्रीसाठी नेल्या जातात। वस्तूंच्या आकारानुसार त्यांची किंमत 50 ते 200 रुपयांपर्यंत असते। मात्र प्लास्टिकच्या स्वस्त आणि सहज उपलब्ध वस्तूंमुळे पारंपरिक बांबू उद्योगावर मोठा परिणाम झाला आहे। त्यामुळे हा व्यवसाय टिकवणं दिवसेंदिवस कठीण होत असलं तरीही पर्यावरणपूरक आणि ग्रामीण संस्कृतीचं प्रतीक असलेली ही कला जतन करण्यासाठी सत्यबागा ढोले आजही अविरतपणे कार्यरत आहेत। अरुण जोशी, UCN न्यूज, अमरावती। आणि ह्या बांबूपासून मी सुपटोपले हे सगळ्या वस्तू बनवत आहे, विकत आणत आहे बास बांबू। आणि प्लास्टिकपासून माझ्या ह्या सुपटोपल्यावर बरेचसा फरक पडून गेला आहे। आणि पूर्ण कुटुंबाचा परिवार, माझ्या फॅमिली पूर्ण या सुपटोपल्याच्या भरोशावर आहे।